Good afternoon, all my dear students. Dr. Bapuji Salonke Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you again to e-learning platform. This is Science and Humanities Department. As all of you know that we are learning a new subtopic which is titled as conjunctions. We have already started with this topic. In the first lecture, we have discussed the two types of conjunctions along with their examples. If you remember, in the first lecture, I have told you that there are three types of conjunctions which are used in an English language. They are coordinating conjunctions, subordinating conjunctions, and correlative conjunctions. In the first lecture, we have already completed with coordinating conjunctions and correlative conjunctions. There, we have looked at the various types of coordinating conjunctions and correlative conjunctions along with their concerned examples. Today, we are going to start with the remaining type of conjunctions, which is titled as subordinating conjunctions. Now, we are going to discuss the various subordinating conjunctions which are used in the English language. Let us look at the first point in this slide. They are used, means subordinating conjunctions are used to join main clause and one or more subordinate clause or clauses. म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण कशासाठी वापरतो तर एक प्रमुख वाक्य ज्याला आपण मेन क्लॉज म्हणतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस जोडण्यासाठी आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो. आता सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय तर त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं सुद्धा म्हणतो. डिपेंडंट म्हणजे अवलंबून असणारं. मग ते कशासाठी अवलंबून आहे आणि कुणावर अवलंबून आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज हे अर्थासाठी मेन क्लॉजवर किंवा प्रमुख वाक्यावर अवलंबून असतं. आता बघूयात आपण हा पॉइंट एक्झाम्पल बघितल्यानंतर अगदी जास्त चांगला समजेल तुम्हाला. बघूयात एक्झाम्पल काय दिलंय. शैला वॉज लेट टू क्लास बिकॉज शी मिस्ड द ट्रेन. शैलाला क्लासमध्ये यायला वेळ का झाला कारण तिची ट्रेन मिस झाली म्हणून. आता इथं व्हाईट कलरमध्ये जे तुम्हाला दिसते ते आहे मेन क्लॉज आणि येलो कलरमधलं जे आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता ह्या पूर्ण सेंटेन्समध्ये आपल्याला एक मेन क्लॉज दिसतंय आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज दिसते. आता मेन क्लॉज ह्याला का म्हटलंय कारण ते अर्थपूर्ण आहे. बघा वाक्य वाचूयात. व्हाईट कलरमधलं शैला वॉज लेट टू क्लास. शैलाला क्लासला यायला वेळ झाला. हे वाक्य पूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे. पण बिकॉज पासून पुढचं जे वाक्य आहे ते वाचूयात बघा. बिकॉज शी मिस्ड द ट्रेन. आता हे वाक्य जे आहे ते अर्थपूर्ण नाहीये, ते अपूर्ण आहे. म्हणजे बिकॉज शी मिस्ड द ट्रेन हे सबऑर्डिनेट क्लॉज शैला वॉज लेट टू क्लास ह्या मेन क्लॉजवर अर्थासाठी अवलंबून आहे म्हणून त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय तर असा शब्द जो कशासाठी वापरलेला आहे तर एक मेन क्लॉज आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेसना जोडण्यासाठी वापरलाय. मग ह्या पूर्ण वाक्यामध्ये कुठला वर्ड आहे जो तुम्ही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असा म्हणाल तर बिकॉज. बिकॉज हा एक शब्द आहे ज्याला आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणणार आहे कारण त्यानं काय केलंय मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला आहे. बरोबर आहे. आता लेट अस टर्न टुवर्ड्स द सेकंड पॉइंट. काय आहे बघा. दे इंट्रोड्यूस म्हणजे काय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स इंट्रोड्यूस अ डिपेंडंट आणि कंसामध्ये मी दिलंय सबऑर्डिनेटिंग डिपेंडंट क्लॉज अँड द इंडिपेंडंट आणि कंसामध्ये दिलंय मेन ऑर प्रिन्सिपल क्लॉज इन द सेंटेन्स. म्हणजे मेन क्लॉजला आपण काय म्हणतो प्रिन्सिपल क्लॉज सुद्धा म्हणतो किंवा इंडिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हणतो. त्याला इंडिपेंडंट आपण असं का म्हणलंय कारण ते अर्थपूर्ण असतं. ते अर्थासाठी दुसऱ्या कुठल्याही वाक्यावर अवलंबून नसतं. आणि
सबऑर्डिनेटिंग क्लॉजला आपण डिपेंडंट असं का म्हणलंय? कारण ते अर्थासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असतं. त्यामुळे ह्या टर्म्स लक्षात ठेवायचेत. डिपेंडंट क्लॉज आपण कुणाला म्हणतो? तर सबऑर्डिनेटिंग क्लॉजला. आणि असं का म्हणतो? कारण ते अर्थासाठी मेन वाक्यावर अवलंबून असतं. आणि इंडिपेंडंट क्लॉज हे आपण कशाला म्हणतो? तर मेन और प्रिन्सिपल क्लॉजला म्हणतो. त्याला इंडिपेंडंट आपण असं का म्हणलंय? कारण ते स्वतः अर्थपूर्ण असतं. ते अर्थासाठी कुणावरही अवलंबून नाही आहे, जसं आपण वरच्या वाक्यामध्ये बघितलं तसं. आता लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट व्हॉट आर दी सबऑर्डिनेटिंग conjunctions which are used in an English language. Here I have provided you with common subordinating conjunctions. आता हे जे दिलेत मी हे कॉमन आहेत, जे आपण वारंवार वापरतो. बघा कुठले कुठले आहेत. इफ, अनलेस, बिफोर, आफ्टर, टिल, until, since, than, that, though, although, even though, where, when, whenever, while, as if, because, as soon as, and as well as. These are common subordinating conjunctions which we frequently used in an English language. Now we are going to look at the examples, and there we'll be using each and every conjunction over here in this list provided. Now let us go forward and look at the use of subordinating conjunctions. Here we are having various examples of subordinating conjunctions. One by one we'll look at the examples. I'll explain the meaning and I'll tell you which one of them is a subordinate clause and which one of them is a main clause. Now let us look at the first example. If you come late, I'll punish you. ह्याचा अर्थ काय आहे? जर तू वेळाने आलास तर तुला मी पनिशमेंट देणार किंवा मी तुला पनिश करेन. आता इथं आपल्याला लक्षात येईल, पहिलं जे आहे बिगिनिंग ते आहे सबऑर्डिनेट क्लॉज. इफ यू कम लेट हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि आय विल पनिश यू हे मेन क्लॉज आहे. कारण ज्यावेळी आपण आय विल पनिश यू हे वाक्य बोलतो त्यावेळी त्याचं आपल्याला एक सेपरेट मीनिंग मिळतं. पण ज्यावेळी आपण इफ यू कम लेट हे एक वाक्य बोलतो त्यावेळी आपल्याला त्याचं फुल मीनिंग मिळत नाही, म्हणून त्याला आपण सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. पुढं जाऊयात. सेकंड, आय वोंट पे अनलेस यू प्रोव्हाइड गुड्स इमिजिएटली. ह्याचा काय अर्थ आहे? जोपर्यंत मला माझ्या वस्तू मिळत नाहीत तोपर्यंत मी पैसे देणार नाही. अनलेसचा अर्थ काय आहे? तर निगेशन दाखवतं ते, बरोबर आहे. जोपर्यंत मला वस्तू मिळत नाही तोपर्यंत मी पैसे देणार नाही, ह्याच्यामध्ये निगेशन आहे, निगेटिव्ह मीनिंग आपल्याला मिळतं. तर आपण त्या पद्धतीने अनलेस हे एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतो. इथं आय वोंट पे हे आहे मेन क्लॉज आणि अनलेसपासून ॲट द एंड इथंपर्यंत आहे सबऑर्डिनेट क्लॉज. पुढं जाऊयात. थर्ड वन, द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड बिफोर आय रिच द स्टेशन. म्हणजे काय? मी स्टेशनवर पोहोचायच्या अगोदर ट्रेन निघून गेलेली होती. बिफोरचा अर्थ आहे बिफोर म्हणजे च्या अगोदर, लक्षात येते. तर हे सुद्धा एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आता इथं सुद्धा द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड हे आहे मेन क्लॉज कारण त्याचा आपल्याला पूर्ण अर्थ मिळतो. आणि बिफोर आय रिच द स्टेशन हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. लेट अस गो फॉरवर्ड अँड लुक ॲट द फोर्थ एक्झाम्पल. सचिन स्कोर्ड मोर आफ्टर गेटिंग टिप्स फ्रॉम हिज कोच. वाक्याचा अर्थ काय आहे बघा, की त्याच्या कोचकडून त्याला टिप्स मिळाल्यानंतर सचिननी खूप चांगला स्कोर केला. आता आफ्टरचा अर्थ आहे बिफोरच्या बरोबर विरुद्ध आहे. आफ्टर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या नंतर, टिप्स मिळाल्यानंतर त्याचं स्कोरिंग चांगलं झालं असा अर्थ याचा. इथं सुद्धा सचिन स्कोर्ड मोर हे आहे मेन क्लॉज आणि आफ्टर गेटिंग टिप्स फ्रॉम हिज कोच हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज किंवा ज्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं सुद्धा म्हणतो कारण ते अर्थासाठी पहिल्या वाक्यावर अवलंबून आहे म्हणून. पुढचं वाक्य बघूयात. एक्झाम्पल नंबर 5. ही विल नॉट सी मी
टिल इट कम्स व्हेरी नियर. जोपर्यंत मी तिच्या जवळ जात नाही तोपर्यंत तो मला बघू नाही शकणार आहे. टिलचा अर्थ आहे जोपर्यंत. आता इथं सुद्धा ही विल नॉट सी मी हे आहे मेन क्लॉज आणि टिल इट कम्स व्हेरी नियर हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. पुढे जाऊयात. एक्झाम्पल नंबर 6. नो वन लेफ्ट द रूम अंटिल द टॉक एंडेड. ह्याचा अर्थ काय आहे वाक्याचा? जोपर्यंत बोलून झालं नाही तोपर्यंत कुणीही रूममधून बाहेर गेलं नाही. इथं टिल आणि अंटिल हे दोन्ही आपण एका विशिष्ट मीनिंगच्या पद्धतीनेच वापरत असतो. म्हणजे टिलच्या ऐवजी तुम्ही अंटिल जरी वापरला तरीसुद्धा त्या वाक्याचं मीनिंग बदलत नाही आहे. म्हणजे अंटिलचं मीनिंगसुद्धा हे टिलसारखंच आहे, जोपर्यंत. पुढे जाऊयात. एक्झाम्पल नंबर 7. ही हॅड बीन इन अ ग्रम्पी मूड सिन्स ही गॉट अप. म्हणजे सकाळपासून तो ग्रम्पी मूडमध्ये होता, सकाळी उठल्यापासून. आता इथं सिन्सचा अर्थ आहे, आम्ही मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं बघा, ज्यावेळी आपण प्रेपोजिशन शिकलो. सिन्स हे काय दाखवतं तर बिगिनिंग पॉईंट दाखवतं, एखाद्या गोष्टीचा बिगिनिंग पॉईंट. तो कधीपासून ग्रम्पी मूडमध्ये आहे? सकाळपासून. बिगिनिंग पॉईंट दाखवला आहे सकाळपासून मग आत्तापर्यंत. आता इथं सुद्धा ही हॅड बीन इन अ ग्रम्पी मूड हे आहे मेन क्लॉज. सिन्स ही गॉट अप हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 8. वी शुड नॉट स्पेंड मोर दॅन वी अर्न. म्हणजे आपण जेवढं कमवतो त्याच्यापेक्षा आपण जास्त खर्च करू नये किंवा करायला नसायला पाहिजे, असा ह्याचा अर्थ आहे. इथं आपण दॅन हे एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं आहे. इथं बिगिनिंग जे आहे वी शुड नॉट स्पेंड मोर हे आहे मेन क्लॉज. दॅन वी अर्न हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. नेक्स्ट. आय थिंक दॅट आय नो हू सॅंग दिस सॉन्ग. हिअर अगेन आय थिंक हे आहे मेन क्लॉज. दॅट आय नो हू सॅंग दिस सॉन्ग हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. वाक्याचा अर्थ काय आहे? मला असं वाटतं की हे गाणं कुणी म्हटलं हे मला माहिती आहे. आता इथं दॅटचा अर्थ होतो दॅट मला असं वाटतं की. तर त्या पद्धतीने आपण दॅट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतो. नाव लास्ट एक्झाम्पल इन दिस स्लाइड. एक्झाम्पल नंबर 10. दो ही इज पुअर ही हेल्प अदर्स. ह्याचा अर्थ काय आहे? जरी तो गरीब असला तरीसुद्धा तो इतरांना मदत करतो. आता दो ही इज पुअर हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज अँड ही हेल्प अदर्स हे आहे मेन क्लॉज. इथे गोष्ट लक्षात घ्या, मेन क्लॉज हे नेहमी बिगिनिंगलाच येतं असं नव्हे. मेन क्लॉज कॅन कम ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स अँड the sentence can begin with a subordinate clause as here in this example number 10. म्हणजे काय तर सबऑर्डिनेट क्लॉजनी सुद्धा वाक्याची सुरुवात होऊ शकते. जसं दो ही इज पुअर हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज जे सुरुवातीला आलं आहे आणि मेन क्लॉज कुठं आहे बघा? मेन क्लॉज इज ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स. ही हेल्प अदर्स हे आहे मेन क्लॉज जे वाक्याच्या शेवटी आलेलं आहे. नाव we are going to look at the other examples also. Let us go forward and look at the remaining examples. Now we'll look at the remaining examples where we are going to use various types of subordinating conjunctions. Let us look at the first example. Although she prayed hard, her prayer was not answered. Here although she prayed hard हे आहे subordinate clause. Her prayer was not answered हे आहे मेन क्लॉज. इथं जर तर अशा प्रकारची वाक्य बनवताना आपण दो किंवा अल्दो वापरतो. नेक्स्ट. इवन दो ही इज अ मिलेनियर ही लिव्ज इन अ व्हेरी स्मॉल फ्लॅट. तो मिलेनियर असला तरीसुद्धा तो एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतो. इथं इवन दो सुद्धा दो अल्दोसारखंच काम करतं आहे. इथं इवन दो ही इज अ मिलेनियर हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ही लिव्ज इन अ व्हेरी स्मॉल फ्लॅट हे आहे मेन क्लॉज. नेक्स्ट. वेअर देअर इज लाईफ देअर इज होप. जिथं इच्छा आहे तिथं जीवन आहे असा याचा अर्थ होतो. फर्स्ट आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि सेकंड देअर इज होप हे आहे मेन क्लॉज. नेक्स्ट. यू वर नॉट ॲट द ऑफिस वेन आय कॉल्ड यू. ज्यावेळी मी फोन केला होता त्यावेळी तू ऑफिसमध्ये नव्हतास किंवा नव्हतीस. आता इथं आपण व्हेन आय कॉल्ड यू ह्याला आपण म्हणू सबऑर्डिनेट क्लॉज, कारण त्या अर्थासाठी पहिला मेन क्लॉजवर अवलंबून आहे. म्हणजे यू वर नॉट ॲट द ऑफिस हे आहे मेन किंवा प्रिन्सिपल क्लॉज. नेक्स्ट. आय डेफिनेटली मीट हिम वेन एवर आय गो टू पॅरिस. ज्यावेळी मी पॅरिसला जातो त्यावेळी मी त्याला नक्की भेटतो. तर इथं आपण आय डेफिनेटली मीट हिम ह्याला आपण म्हणू मेन क्लॉज. वेन एवर आय गो टू पॅरिस हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. वेन एवरचा अर्थ आहे ज्यावेळी. नेक्स्ट इज ही फाउंड द पेन वाईल ही वॉज सर्चिंग फॉर द बुक.
ज्यावेळी तो बुक शोधत होता त्यावेळी त्याला पेन सापडला. व्हाईल ज्यावेळी असा त्याचा अर्थ होतोय. हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण इथं वापरलं आहे. पहिलं बिगिनिंग जे आहे ही फाउंड द पेन हे आहे मेन क्लॉज अँड व्हाईल ही वॉज सर्चिंग फॉर द बुक हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. नेक्स्ट अरेंज दिस प्लेट्स ऑन द डायनिंग टेबल ॲज आय डू. ज्या पद्धतीने मी अरेंज करते त्या पद्धतीने तू सुद्धा या डायनिंग टेबलवर प्लेट्स अरेंज कर असा या वाक्याचा अर्थ आहे. आता इथं अरेंज दिस प्लेट्स ऑन द डायनिंग टेबल हे आहे मेन क्लॉज. ॲज आय डू हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. नेक्स्ट ही वॉज बिहेविंग सच अ वे ॲज इफ ही वॉज अ किंग. तो कशा पद्धतीने बिहेव करत होता जणू काही तो राजा आहे. ॲज इफचा अर्थसुद्धा सिमिलर टू ॲज असाच आहे, पण इथं एक शब्द आपण ॲड करू शकू. ॲज इफ मीन्स इन मराठी वी कॉल इट ॲज जणू काही. हा एक स्लाइट डिफरन्स आहे ॲज आणि ॲज इफमधला. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 19. राजन डिड नॉट अटेंड द मीटिंग बिकॉज ही वॉज इल. इथं आपण काय सांगितलं, वाक्याचा अर्थ काय आहे, तो मीटिंग अटेंड करू का नाही शकला कारण तो आजारी होता. इथं राजन डिड नॉट अटेंड द मीटिंग हे आहे मेन किंवा प्रिन्सिपल क्लॉज ज्याला आपण काय म्हणतो इंडिपेंडंट क्लॉज. अँड बिकॉज ही वॉज इल हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज ज्याला आपण काय म्हणतो डिपेंडंट क्लॉज. अँड लास्ट एक्झाम्पल. ॲज सून ॲज आय हिअर एनी न्यूज आय विल कॉल यू. मला जशी कोणतीही बातमी कळेल तुला मी पटकन कॉल करून सांगेन. आता इथं ॲज सून ॲज हे एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं आहे. त्यामुळे ॲज सून ॲज आय हिअर एनी न्यूज हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. अँड आय विल कॉल यू हे आहे मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. कारण आय विल कॉल यू ह्या वाक्याचा आपल्याला एक सेपरेट अर्थ मिळतो. ते अर्थासाठी कुणावरही अवलंबून नाही आहे. हिअर वी हॅव कंप्लीटेड विथ द third subtopic conjunctions. I hope you have understood this topic. Each and every example I have read for you and I have explained which one of the subordinating conjunctions used over there in that sentence. At the end, I would like to take a quick revision of whatever we have learned about the third subtopic conjunctions. Listen carefully. Today we have started with the topic conjunctions. There we have looked at the various types of conjunctions. How many types of conjunctions are there? There are 3 types of conjunctions. First, coordinating conjunctions. Second, correlative conjunctions. And the third one, subordinating conjunctions. In each and every type I have explained various examples where that particular conjunction is used. Today we are going to stop now. Tomorrow we will be starting with the next subtopic of the first unit which is titled as types of sentences. आपण उद्या types of sentences हा एक नवीन टॉपिक सुरू करणार आहे. ओके, थँक यू सो मच.